बघा भाऊ नवाजबाईंचा बड्डे झालाय. जेवण कुठे जायचं आहे? कळगी कुठली ती कळगी कोण आहे? परदीनच्या घरी जायचं की वाढदिवस आला. थँक्स. वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. अचानक प्लॅनिंग झाले कोकणात फिरायला जायचं. आता कोणते कोणते पॉइंट कव्हर करायचे ते कोकणात जाऊनच ठरणार. ऊन आणि धुरळा एवढा जास्त होता की सारखं थांबून असं फेस क्लीन करायला लागायचं. दुपारची वेळ होती, भूक लागलेली. मग एका हॉटेलला थांबलो आणि ऑर्डर केलं चिकन फ्राय. एवढ्या उन्हात पण पाऊसच पडत होता. त्या पावसातही भिजत माणसं चालल्यात. नंतर आलो आंबा घाटात आलो तर पाऊस थांबलेला, ऊन पडायला सुरू झालेलं. हे बघा क्लायमेट किती हार्ड झाले. मधून मधून ऊन पण पडत होतं, त्यामुळे पावसात थांबत भिजत जायला लागलं. आंबा घाटाच्या खाली पूर्ण रोडचं काम सुरू आहे, त्यामुळे पूर्ण रोडची बेकार अवस्था झाल्या. जसं जसं आंबाघाट सोडून पुढे यायला लागलो तर ऊन एवढं वाढलेलं. आंब्यात ऊन पडलेलं, पण पुढे रत्नागिरीत पावसाचं वातावरण झालेलं. पूर्ण काळे ढग आलेत सगळीकडे. आंब्यात जरा पुढे आले इथं मायनिंगचं काम सुरू आहे, त्यामुळे सगळी ट्रॅफिक इथं थांबवून ठेवलेलं आहे. तोपर्यंत तोंड पुसून घेतलं. हे बघा ट्रॅफिक क्लिअर झाल्यावर 80त 5 केली गाडी, कारण वातावरण 5-5 मिनिटाला बदलत होतं. आम्हाला संध्याकाळ व्हायच्या आधी रत्नागिरीला पोहोचून रूम घ्यायची होती, कारण बुकिंग करताना कॉल केलेल्या सगळ्या रूम फुल होत्या. 5-5 मिनिटाला वातावरण बदलत होतं, त्यामुळे ऊन पाऊस सुरूच होता. त्यात रोडची कंडिशन एवढी बेकार होती, कंबर कामातून गेलेली पूर्ण. दुपारी आम्ही 1 वाजता निघलेलो. रत्नागिरीमध्ये पोहोचायला आम्हाला 6 वाजले. रत्नागिरीमध्ये ट्रॅफिक रूल्स एवढे स्ट्रिक्ट आहेत की तुमच्या गाडीला मिरर आणि हेल्मेट पाहिजेच. त्यात आमच्याकडे काहीच नव्हतं, त्यामुळे आम्ही बाहेरून शॉर्टकट घेतला आणि आरेवारी बीचकडे निघालो. आरेवारीला पोहोचायला आम्हाला 8 वाजले. नंतर आम्ही रूम शोधले, पण रूम कुठे भेटतच नव्हते. उद्या संकष्टी असल्यामुळे सगळ्या रूम फुल होत्या. वारे बीचच्या जरा पुढे आले की कोतवडे म्हणून निवांत किनारा होमस्टे आहे. इथं आम्हाला फायनली रूम भेटल्या. बघून घ्या रूम कशा आहे. इथे रूमचे चार्जेस एकदम बजेट फ्रेंडली आहेत. तुम्ही जर 5 लोक असाल तर 1500 रुपये चार्ज करतात. जर तुम्ही जास्त लोक असाल तर एक्स्ट्रा गादी, टॉवेल, सकाळी आंघोळीला गरम पाणी सगळे इथे अवेलेबल आहे. गाद्या जास्तच मऊ आहेत, त्यामुळे एकटे येऊ नका. आज संकष्टी होते, त्यामुळे सकाळी लवकर उठून गणपतीच्या दर्शनाला गणपतीपुळ्याला निघालेलो. रात्री एवढा मोठा पाऊस झाला की छपरं उडून गेल्या दुकानावरची इथली. गणपतीपुळ्यामध्ये एंटर झालो, पण पार्किंगला जागाच मिळत नव्हती, कारण एवढी गर्दी होती. आज दर्शन करून घेतलं आणि आम्ही चाललो पुढचे आमचे फिरायचे पॉईंट कव्हर करायला. आणि ऊन एवढं होतं, आम्हाला उन्हाच्या आधी सगळे पॉईंट कव्हर करायचे होते. अर्ध्या वाट्यात गेल्यावर काय आलं, माझा चार्जर रूमवरच राहिलाय. परत आम्ही आमच्या रूमकडे चाललेलो. हा माझा फेवरेट पॉईंट आहे, कारण इथनं सनसेट 1 नंबर दिसतोय. इथला मी सनसेटचा व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही पुढे बघालच. या स्पॉटचं मला नाव पण्याखोतनं सांगितलेलं. मॅगी चांगली मिळते म्हणला, पण आलो म्हणलं मॅगी खाऊन बघूया. पण्यानं सांगितल्या छान मॅगी केलेली. म्हणलं आता मामाची मापा काढायला नको. दुसरा स्टॉल होता पलीकडे, त्याला सांगितलं भेळ कर बाबा. तो पण बसतो म्हणलं जरा. मॅगी कशी पण असते, व्ह्यू मात्र 1 नंबर होता इथं. एवढं ऊन पडलेलं, पण बाहेर पडूच वाटत नाही. इथे कोकणात काय विषय वेगळाच आहे. आपण उकळून पाणी मॅगी टाकत बसतोय. पहिला असं सगळं टाकून घेतात, मग मॅगी खाली उकळायला ठेवतात. मॅगी काय खायला नको म्हटलं, आता भेळच खाऊया आणि खाली पाण्यात जाऊन जरा पडूया. तोपर्यंत एक खेकडं दिसले, यातलं एक पकडायला गेलेलो, ते गेलं पळून. लाटा एवढ्या जोरात येत होत्या अंगावर, पाणी कुठे कुठे गेला तर काय सांगू. पाण्यात खूप वेळ खेळल्यानंतर लागली भूक, तर चाललो जेवायला. विशाने कुठलं तर हॉटेल शोधून काढलेलं. हॉटेलला आलो एकदाच, कारण पाण्यात खेळून खेळून भूक तर खूप लागलेली.
गाडी पार्किंगमध्ये लावली, नाव बिव रजिस्टर केलं, थेट गेलो जेवायला. फक्त व्ह्यू बघा, व्ह्यू. बाकीच काय बघू नका, लक्ष गेलं तरी बघू नका. व्ह्यू मात्र एक नंबर होता हॉटेलमधून. तोपर्यंत कॉकटेलची ऑर्डर दिली. कॉकटेलमध्ये पिना कॉलोडा ऑर्डर केलेलं. भावाने एक नंबर ड्रिंक बनवलेली. त्याला छान असं गार्निशिंग वगैरे करून, टेस्टला पण छान होती. नंतर ऑर्डर केलेलं तंदूर, ते तर एक नंबर होतं, पण परफेक्टली बेक नव्हतं, पण छान होतं. नंतर लगेच जेवण ऑर्डर केलं, कारण भूक तर एवढी लागलेली कंट्रोल होत नव्हतं. फटाफट जेवलो. जेवून झाल्यावर झोप आली. नंतर जाऊन परत रूमवर झोपलो. संध्याकाळी मस्त झोप एक काढून उठलो. हे बघा रूमचा व्ह्यू. पुढं आंब्याची बाग आहे. इथं मागं 2 रूम आहेत, बाकीच्या रूम्स पुढं आहेत. या रूमच्या समोरच बीच आहे. बीचवर डायरेक्ट गाडी जात होती, म्हणलं जाऊन पुढे जाऊन व्ह्यू बघूया. चालत जायचा कंटाळा आलेला, झोप अजून पूर्ण झालेली नव्हती माझी. कुठून तरी रायडर्स आलेले मस्त स्टंट करत होते बीचवर. गाडी एकदम वाळूत रुतून बितून. गारवारे सुटलेलं, तेवढ्यात ढग पण गडगडायला लागलं. आम्हाला वाटलं थोड्या वेळाने येईल पाऊस, तोपर्यंत आपण रूमवर जाईन. तोपर्यंत पाऊस आलाच. दुपारी झोपलेलो, मग मला रात्री झोप येत नव्हती. म्हटलं जरा फिरून येऊया. 11:30 वाजलेले, आम्ही बाहेर पडलेलो फिरायला. रात्री एकदम थंड वातावरण झालेलं, त्यात गाडीवरून फिरताना जास्तच मजा येत होती. रात्री बोट बघत बघत 12 वाजले. नंतर गेलो रूमवर झोपलो. सकाळी उठलो, नाश्ता करायला रत्नागिरीला जाणार होतो. रत्नागिरीची मिसळ खूप फेमस आहे, तीच खायला जाणार होतो. बोर्ड जात्याला स्नॅप एक टाकला, जरा ऊन शेकलं. अनू जैनची गाणी लावली आणि चाललो नाश्ता करायला मस्तपैकी. मी सकाळी लवकर बाहेर पडलेलो, त्यामुळे ट्रॅफिक पोलीस नव्हते. फायनली आलो आम्ही आमच्या स्पॉटला. इथली मिसळ एक नंबर आहे. अगदी छोटासा सेटअप आहे, पण टेस्ट बाप आहे. आम्ही आलो की नेहमी इथे नाश्ता करायला थांबतोय. मिसळ एक नंबर झाल्या. एका मिसळनं तर आपलं पोट भरणार नाही.
भावाला सांगितलं वडापाव सोड. भावानं मस्त गरम गरम वडापाव दिलेला. ती त्यांची कुठली तर कोकणी चटणी आहे, ती पण बाप आहे टेस्ट का. बिस्किट डॉगी रुसला वाटतं, बिस्किट खायला झाला. नंतर आम्ही आलो बीचवर पॅरामोटरिंग करायसाठी. पॅरामोटरिंग काय तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. ते एवढ्या वर जाते बघूनच भीती वाटली, म्हणलं राहू दे, आपलं अजून लग्न नाही. माझा मित्र गेलेला पॅरामोटरिंग करायसाठी, त्यानं काहीतरी व्हिडिओ शूट केलेला. एवढ्या हाईटवरून जायचं म्हणजे ही बोट येताना बघून आठवलं की इंस्टाग्रामवर एक रील बघितलेली, त्यात बंद पडलेलं जहाज दिसत होतं. ते गुगलवर लगेच सर्च केलं, ते काही नीट मॅप दाखवत नव्हतं. लोकल्सना विचारत आम्ही ते पोचलो तिथे. 2021 आलेल्या वादळात आलेलं जहाज आहे. समुद्राच्या पाण्याने जहाज गंजायला सुरू झाले. आतला भागच तर पूर्णच वाहूनच गेलाय. कोकणातली माणसं गोड्या पाण्याच्या साठ्यासाठी असं बावडी टाईप खोदून ठेवतात. समुद्राच्या समोरच आहे एकदम. नंतर आम्ही गेलो फिश ॲक्वेरियम बघायला. एवढ्या मोठ्या आकाराचं ब्लू व्हेलचं स्केलेटन आहे, म्हणजे देवमाशाचा सांगाड आहे. फिश ॲक्वेरियम बघून झाल्यावर आम्ही गेलो फिश म्युझियममध्ये. इथं डिफरंट स्पेशीसच्या माशांना प्रिझर्व करून ठेवण्यात आलेलं होतं.
पुढे सरक का. फिश ॲक्वेरियम पासून अगदी जवळच रतनगड आहे, तिथं आम्ही गेलो. इथं काम सुरू आहे अजून. आपल्या महाराष्ट्रात जेवढे जेवढे गड किल्ले आहेत त्याची छोटीशी पुनरावृत्ती इथं करायचं सुरू आहे. अगदी बारीकीनं काम केलेलं आहे. समुद्र जवळ असल्यामुळे गरम तर एवढं होत होतं, तरी पण राहावलं नाही, म्हटलं खाली जाऊन एकदा बघून येऊया. व्ह्यू तर एकदम बाप दिसत होता, गरम पण खूप होत होतं. दिसली का? रतनगडवर देवीचं मंदिर आहे, तिथं दर्शन घेतलं. थोडा वेळ बसलो आणि परत गेलो आमच्या रूमवर. कारण आज बेत होता चिकनचा. संबाडाची गाणी लावून चिकन काढायला सुरू होतं. मस्तपैकी दाबून जेवलो आणि आलो सनसेट बघायला. कशेळी बीचवर आलोय. अजून थोडा वेळ आहे सनसेटला. सनसेटला एकदम बाप व्ह्यू दिसतो इथं. वन ऑफ द बेस्ट बीच आहे. आणि आज थोडी गर्दी जास्त आहे. आम्ही 2022 पासून येतोय, तेव्हा पहिला गर्दी कमी असायची. हल्ली लोक रील्सवर बघून जास्तच गर्दी होत चालली आता. मस्त असा सनसेट होतोय. आज आमचा लास्ट डे होता कोकणमध्ये. लगेच दुसरा बीच पण कव्हर केला. कराड. आता हा रस्ता बघा, घाट सुरू झाला आता इकडे. काय ते? हा नाही हा नाही. अनुस्कोरा घाटाकडे जाताना आम्हाला एक स्टॉल दिसला. हे योगेश दळवे आहेत, त्यांचा स्टॉल आहे तिथं. माणूस एक नंबर आहे, त्याचा नंबर देतो मी. या दादांचे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत. ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.